जुन्नर तालुक्यातून एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे। अदानी ग्रुपच्या पर्यावरणाचा घात करणाऱ्या पंप स्टोरेज प्रकल्पाला आता थेट सामान्य जनतेतून तीव्र विरोध होताना दिसत आहे। 21 ऑगस्ट रोजी होणाऱ्या नियोजित जनसुनावणीला कडाडून विरोध दर्शवण्यासाठी जुन्नरकर शेतकरी आणि आदिवासी रस्त्यावर उतरले आहेत। या संदर्भात अधिक जाणून घेऊयात एसएफआयचे सोमनाथ निर्मळ यांच्याकडून। अदानी प्रकल्पाच्या विरोधामध्ये जुन्नरमध्ये एक मोठा लढा सुरू आहे आणि त्या लढ्याचा एक भाग म्हणून उद्या दिनांक 17 ऑगस्ट 2026 रोजी पुण्यातील प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयावरती प्रचंड असं आंदोलन होणार आहे। त्या आंदोलनामध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावं असं मी आपणास आवाहन करतो। 21 ऑगस्ट 2026 रोजी जनसुनवाई लावलेली आहे। ती जनसुनवाई कोणत्याही परिस्थितीमध्ये ही रद्द झाली पाहिजे, ही प्रमुख मागणी या आंदोलनाची आहे। जुन्नर तालुक्याला लाभलेला जो काही निसर्गरम्य परिसर आहे, त्या निसर्गरम्य परिसराला उद्ध्वस्त करून तिथले जे काही आदिवासी आहेत त्या आदिवासींना त्यांच्या जमिनीपासून बेदखल करण्याचं कारस्थान खऱ्या अर्थानं इथल्या शासनाने आणि प्रशासनानं हाती घेतलं आहे। शिवजन्मभूमीतील लोक जे आहेत ते रस्त्यावरती उतरलेले आहेत। सूरजभाऊ वाजगे यांचं उपोषण सुरू आहे। परवाच्या दिवशी एक बैठक झाली, त्या बैठकीमध्ये देखील नागरिकांनी प्रचंड असा संताप व्यक्त केला आणि काल मडपारगाव येथे रास्ता रोको झाला आणि त्याचा पुढचा टप्पा म्हणून हजारोच्या संख्येनं त्या कार्यालयाच्या वरती मोर्चा घेऊन येणार आहेत। आम्ही पुणे शहरातील तमाम नागरिकांना देखील विनंती करू इच्छितो की आपण देखील या आंदोलनाला पाठिंबा द्यावा, त्याच्यामध्ये सहभागी व्हावं आणि सर्वतोपरी आपण आंदोलकांना मदत करावी अशा स्वरूपाचं विनंती मी आपण करतो आहे। जर या आंदोलनाची दखल घेतली नाही तर मी ज्या संघटनेचं काम करतो एसएफआय विद्यार्थी संघटनेचं, राज्यभरातील विद्यार्थी देखील याच्यामध्ये या आंदोलनाच्या समर्थनार्थ उतरतील असा इशारा देखील मी या निमित्तानं देत आहे। पर्यावरण आणि आदिवासींचे हक्क वाचवण्यासाठी आता हा लढा अधिक तीव्र झाला आहे। अधिक अपडेटसाठी पाहत राहा जनसंवाद। धन्यवाद।